सखा माझा ज्ञानेश्वर, हा सखा शब्द प्रत्येकाला वापरला जात नाही. हा सखा शब्द फक्त श्रीकृष्णाला वापरला गेला आणि हा सखा शब्द फक्त ज्ञानेश्वर महाराज आदी संतांना वापरला गेला. सखा शब्द कोणालाही वापरता येत नाही. ज्या नात्याला कुठलीही सीमा नसते, ज्या नात्याला कुठलंही बंधन नसतं, ज्या नात्याला कुठल्याही वेळे काळीची वर्षाची कशाचीही मर्यादा नसते, त्या नात्याला जर काही गोड नाव द्यायचं असेल तर तिथं सखा हे नाव आपण देतो. फोन केल्यानंतर कसं काय फोन केला असं ज्या नात्यात विचारलं जात नाही त्या नात्याला सखा असं आपण म्हणू शकतो. इतर ठिकाणी तुम्ही कुठेही फोन करा, काय म्हणताय, कसं काय फोन केला, मग आपल्याला त्याला काहीतरी प्रयोजन सांगावं लागतं. बरं चला, तुम्ही बिनकामाचाही फोन केला तरी तुम्हाला ते सांगावं लागतं, काही नाही काम नव्हतं काही म्हणून तुम्हाला आज फोन केला. पण जिथं फोन केला आणि तुमचा आवाज ऐकल्याबरोबर समोरच्या व्यक्तीने जर सांगितलं काही अडचण आहे का, आज तुझा आवाज मला वेगळा वाटतोय, असं जर ऐकलं तर तिथं सखा हे पद तुम्हाला लावता येतं.